नवी मुंबई नव सरकार. नवी मुंबई नवे सरकार. जाहीरनाम्यामध्ये काय आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण म्हटलं जातो असे सर्व मीडियाचे प्रतिनिधी यांचं मी शिवसेना नवी मुंबईतर्फे सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. निवडणुका लागलेल्या आहेत. शिवसेना 111 जागांवरती निवडणूक लढत आहे. नवी मुंबई नव सरकार या नवी मुंबईवरती नवीन सरकार आणण्याच्या दृष्टीने शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता, शिवसैनिक अहोरात्र कष्ट घेत आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 6 तारखेला केलेला ऐरोली विधानसभेचा प्रचार दौरा, काल सकाळपासून बेलापूर विधानसभेत केलेला प्रचार दौरा, विविध जे 111 उमेदवार शिवसेना म्हणून या मुंबईत निवडणूक लढत आहे आणि निवडणूक लागल्यापासून शिवसेनेला आपण सर्व मीडिया प्रतिनिधींनी जे झुकतं माप दिलेलं आहे त्याबद्दल प्रथम मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आमचे उमेदवार, आमचा पक्ष लोकांसमोर घेऊन जाण्याकरता प्रामाणिकपणे तुम्ही मदत करताय याबद्दल सुद्धा मी एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून, एक शिवसेना पक्षाचा राज्य समन्वयक म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. पर्यटन दृष्ट्या नवी मुंबईचा नाव लौकिक वाढवण्याकरता केंद्र शासनाच्या माध्यमातून पर्यटन प्रकल्पांची आखणी करणे, नवी मुंबईमध्ये IIT, NIIT सारख्या प्रशिक्षण संस्थांसाठी जागा आरक्षित करणे. आपल्याला माहिती आहे विविध युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येण्याकरता पाऊल उचललेलं आहे आणि जगातील मोठ्या युनिव्हर्सिटीज या नवी मुंबईमध्ये येत आहेत. नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मत्स्योद्योग मार्गदर्शन केंद्र उभारणे, नवी मुंबईतील मूळ भूमिपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली बांधकामे नियमित करण्यासाठी धोरण आखणे आणि अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विकासासाठी क्लस्टर सारखी योजना अंमलबजावणी करणे. गेले कित्येक वर्षापासून हा विषय पेंडिंग होता आणि त्या विषयाला मी खासदार झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालना दिली. द्वारका या ठिकाणी आहेत, ते सविस्तर या संदर्भात आपल्याशी बोलतील. परंतु त्या दृष्टीने केवळ GR निघून उपयोग नाही, पण त्या GR मध्ये काही त्रुटी होत्या त्या दूर केलेल्या. लवकरच त्याचं सर्वेक्षण सुरू होईल. शासनाकडे कोर्टामध्ये केस असल्यामुळे एक ॲडव्होकेट जनरल या ठिकाणी मध्यंतरी गेल्या 1 महिन्यापूर्वी ती बदलले गेले, नाहीतर हा विषय आतापर्यंत मार्गी लागला असता. सिडको वसाहतीच्या पुनर्विकासासाठी रिडेव्हलपमेंट महापालिकेमध्ये नवीन कक्ष उभारणे, वाढीव मालमत्ता कर जो काय आहे ग्रामीण तो तातडीने माफ करणे, धोकादायक ठरलेल्या माथाडी वसाहतीच्या पुनर्विकासात येणारे सर्व अडथळे दूर करणे, नवी मुंबई पोलीस वसाहतीत अत्याधुनिक सुविधा निर्माण करणे, आवश्यक ठिकाणी पुनर्विकासासाठी सकारात्मक धोरण आखणे, नवी मुंबईमध्ये स्वतंत्र सायकल मार्गिका, जॉगिंग ट्रॅक, योग उद्यानांची निर्मिती करणे, शहरात फ्लेमिंगो तसेच पक्षी अभयारण्यासाठी ठोस धोरण आखणे, पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी करणे, शहरात प्रदूषण मुक्तीसाठी जागोजागी स्प्रिंकलर आणि प्रदूषण मोजणारी यंत्रणा उभी करणे, ऐरोली, घनसोली, दिघा, कोपरखैरणे, कोपरीगाव, सांगपाडा, नेरूळ, जुईनगर यासारख्या उपनगरांना औद्योगिक पट्ट्यातून होत असलेल्या प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करणे. ज्याची गरज आहे अशा इतर गोष्टी आपण या वचननाम्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एम्सच्या धर्तीवर भव्य रुग्णालयाची निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीनं तो प्रकल्प पूर्ण करणं, महिलांसाठी रेग्युलर तपासणी करण्यासाठी आरोग्य तपासणी व्हॅन्स प्रोव्हाइड करणं, महापालिका रुग्णालयाचे आधुनिकीकरण, काही रुग्णालय अजूनही अतिशय
साथीचे ॲपिडेमिक जे आहे त्याच्यासाठी एक परमनंट सेल तयार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरमध्ये पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं कॅन्सर हॉस्पिटल झालेली आहे तसं कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी उभं करणं. खारघरमध्ये सुदैवाने टाटाने ते सुरू केलेलं आहे. तशाच पद्धतीनं नवी मुंबईची लोकसंख्या वाढत असल्यामुळं ते करण्याची जबाबदारी आम्ही घेतो आहोत. याशिवाय लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्याला उद्यानाची जबाबदारी जी आहे आता ठेकेदार ठराविक आहे त्याच्याऐवजी बचत गटाकडे देऊन त्यांची आर्थिक सक्षमता करणं. स्मार्ट CCTV नेटवर्क या शहरामध्ये गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टीनं किंवा त्याच्यावर कंट्रोल करण्याच्या दृष्टीनं CCTVचं नेटवर्क इम्प्लिमेंट करणं प्रोसेसमध्ये आहे. ते महिला मोबाईल शौचालय आपल्याकडे ही फार मोठी अडचण आहे. तर महिलांसाठी मोबाईल शौचालयाची व्यवस्था करणे छोट्या गोष्टी आहेत. महिला बचत गटासाठी विशेष बाजारपेठ तयार करणं, परमनंट बाजारपेठ. आता आपण वेळोवेळी त्यांची सोय करून देतो जशी गरज पडेल तशी. कामगार महिलांच्या लहान मुलांसाठी पाळणाघरं तयार करणं आणि वर्किंग वुमन हॉस्टेल्स बांधणं. आत्ता जी आहे ती खाजगी लोकांनी बांधलेली आणि ती ते फार कॉस्टली आहे. तर ती महापालिकेतर्फे किंवा शासनातर्फे तयार करणं अशा प्रकारचा जाहीरनामा आहे. आता सुजलाम सुफलाम आणि भयमुक्त नवी मुंबई, लोकाभिमुख महानगरपालिका असं नवं सरकार आणण्याच्या दृष्टीने आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करतोय. चांडाळ चौकडीच्या नातेवाईकांच्या जाचातून केवळ टेंडरयुक्त जी महानगरपालिका ज्यांनी केली होती त्यांच्यातून मुक्त करण्याकरता शिवसेनेने हे पाऊल उचललेलं आहे. जी कामगार वस्ती आहे, माथाडी कामगार आहेत, कामगार वर्ग आहे, त्यांना त्यांच्या हक्काची चांगली घरं देणं, मोठी घरं देणं, 24 तास पाणी पुरवठा करणं, ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते देणं, चांगले फुटपाथ देणं, केवळ मलमपट्टी नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईचा विकास एम्सच्या धर्तीवरती या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवणं, त्याचबरोबर यामध्ये एक चांगलं टुरिझम सेंटर बनवणं, त्याचबरोबर विविध पद्धतीने नवी मुंबई सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प या ठिकाणी राबवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करणार आहोत. हे आमची जी लढाई आहे ती शिवसेना मूळ भाजपवासी विरुद्ध NJP पार्टी. ही भाजप नाही आहे, BJP नाही आहे, NJP नाईक जनता पार्टी यांच्याबरोबर आमची लढाई आहे. नगरसेवक हे काम करणारे तिथे आम्हाला निवडून द्यायचे. नंदी बैलाप्रमाणे गुबू केल्यावरती मान हलवणारे स्वतःचे नातेवाईक आम्हाला नको आहेत. सर्वसामान्य जनता, जी जनता नवी मुंबईमध्ये या ठिकाणी काम करते, या ठिकाणी राहते, यांच्यातील प्रतिनिधी आम्हाला त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून पाहिजेत. नंदी बैलाप्रमाणे मान हलवणारे, सूर्याला चंद्र म्हणणारे आणि चंद्राला सूर्य म्हणणारे नगरसेवक लोकप्रतिनिधी नको आहेत. नवी मुंबईचे विकास करणारे लोकप्रतिनिधी आम्हाला हवेत. तुम्ही एक संघ म्हणजे सर्व जाती गोतीतील, सर्व विविध भाषेतील, विविध प्रांतातील, सर्व राज्यातील लोक एक संघ बनून नवी मुंबईचा विकास करणार. फक्त स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबातील मंडळी नव्हे तर एक संघ प्रमाणे सर्व समाजातील प्रतिनिधी, सर्व राज्यातील प्रतिनिधी, सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी एकत्र येऊन काम करणार. त्याला आम्ही एकसंघ म्हटलंय. तुम्ही अर्थ जर संघ घेत असाल तर तुमचा अर्थ म्हटलेलं आहे. पण संघाचे लोक तुम्हाला भेटलेत का? नाही. नाराज असलेली हे बघा, नाराज गट आहे. आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे नाराज कोण आहेत, काय आहेत. परंतु आमची लढाई ही भाजपशी नाही आहे. आम्ही केंद्रातील नरेंद्र मोदींजींचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे. त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय. तुम्ही मला एक तरी उदाहरण द्या. नरेंद्र मोदी असतील, अमित भाई शाह असतील, भारतीय जनता पार्टी असेल, त्याच्यावरती विरोधक जे टीका करतात त्याला एक तरी उत्तर या नवी मुंबईतून आलेलं आहे का?
एक तरी उत्तर प्रत्युत्तर. या उलट जी लोक माननीय मोदी साहेबांवर, माननीय फडणवीस साहेबांवर, माननीय अमितभाई शाह, माननीय केंद्राचं धोरण असेल त्याच्यावर टीका करतात, अशा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे अशा व्यक्तींबरोबर यांच्या BKC कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये मीटिंग होतात, त्यांचा एकोपा कसा आहे याची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. भाजपाच्या केंद्रीय धोरणाविरुद्ध ज्यांनी ज्यांनी टीका केले त्यांच्यावर यांनी कधी टीका केली आहे का? या उलट यांनी शिवसेनेवर टीका केली. जी शिवसेना केंद्राच्या धोरणासोबत आहे, जे मोदी साहेबांसोबत आहेत, त्यांच्यावर या टीका करण्यात यांचा अख्खा दिवस जातो. परंतु भाजपच्या विरोधकांवरच्या विरोधात एक चकार शब्द यांच्याकडनं येत नाही. तुम्ही तपासा. सांगितलं की यांचा व्यवसाय काय काही नाही. ज्या ठिकाणी एका बाजूला पुनर्विकासाला विरोध करायचा आणि प्रत्येक ठिकाणी चिरंजीवांना खंडणी वसुली करायला लावायची. मिस्टर 5% कोण होते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अहो मला सांगा, शिक्षण मंडळातल्या विद्यार्थ्यांच्या दुधामध्ये पैसे खाणं, तुमच्या कपड्यामध्ये पैसे खाणं, बुटामध्ये पैसे खाणं, त्याला हरामचा पैसा म्हणतात. चिक्कीमध्ये पैसे खाणं. तर या शहराला माहीत आहे की कुणी लुटलेलं आहे, मिस्टर 5% कोण आहे. त्यामुळं त्यांनी शिंदे साहेबांबाबत बोलू नये. शिंदे साहेबांची उंची आणि यांची उंची याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. शिंदे साहेबांची दखल अख्ख्या राज्याने देशाने घेतली. यांना मानखुर्दच्या पलीकडे कोणी ओळखत नाही. यांच्याकडे कुठलं खातं हे लोकांना माहीतसुद्धा नाही. यांना महापालिकेच्या पलीकडे कोणी ओळखतसुद्धा नाही. त्यामुळं त्या टीकेला आम्ही भीक घालत नाही. सुया आहे, कारण शिंदे साहेब एक सर्वसामान्य कार्यकर्त्यातून, सर्वसामान्य नगरसेवकामधून त्या ठिकाणी नगरविकास मंत्री झाले, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे सर्वोच्च नेता आहेत. आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता नरेंद्र मोदी साहेबांसम बाजूला बसतो. तोच माणूस महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून बसतो, तोच उपमुख्यमंत्री म्हणून बसतो. आणि माननीय आपले जे काही नामदार आहेत, स्वतःला नवी मुंबईचे मुख्यमंत्री समजतात, त्यांना नवी मुंबई पलीकडे त्यांना स्थानच नाही आहे. गेले कित्येक वर्ष मंत्रिपदापासून वंचित होते. आत्ता त्यांना मंत्रिपद दिलं आहे, ते सुद्धा त्यांना जंगलात पाठवलं आहे, जंगलाचं नेतृत्व करायला त्यांना दिलेलं आहे. आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये एक पोटदुखी आहे, एक असूया आहे, म्हणून शिंदे साहेबांवरती ते आरोप करतात. तुम्ही सांगा, आत्ता जे ते काही मंत्री झालेले आहेत, यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता होती, शिंदे साहेबांनी जर पाऊल उचललं नसतं तर हे आता मंत्री झाले असते का? नाही. त्यांना रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, ते जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांच्याबद्दल सुद्धा पोटदुखी होती. स्वतःच्या पक्षातील रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल सुद्धा त्यांची पोटदुखी होती. केंद्रीय मंत्र्यांबद्दल तुमच्या केंद्रीय मंत्र्यांबद्दल पोटदुखी आहे. त्यामुळे केवळ पोटदुखी ही आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं होतंय याची आहे. एकनाथ शिंदे साहेबांवर ही पोटदुखी आहे, त्यांची हा राग आहे. आता बघा झोपडपट्टी कशी बकालपणे चालली. त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था आहे, महिलांना शौचालय नाही आहेत, हॉस्पिटल्स नाही आहेत. या तुम्ही ठाणे शहरात चला, त्यांनी व्हिजिट करावं. फक्त बेलापूर भागातले मुख्य रस्ते नाही त्यांनी दाखवावेत. जर आतमध्ये ग्रामीण भागात बघा काय परिस्थिती आहे. जी जुनी गावं आहेत, अरे स्मशानभूमीमध्ये ज्या ठिकाणी प्रेत जाळतात त्या ठिकाणी शेड नाही आहे, त्या ठिकाणी रस्ते नाही आहेत. कसली 25 वर्ष सत्ता तुम्ही भोगली. तुमच्या कामगार वस्त्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये तुमच्याकडे कामं महानगरपालिका करत नव्हती. अरे महानगरपालिका टॅक्स घेते, लोकांकडनं टॅक्स घेते आणि त्या ठिकाणी कामं करू शकत नाही म्हणून उत्तर देते. 25 वर्ष तुम्ही सहन कसं केलं? या गोष्टी बदलल्या, शिवसेनेने बदलल्या, एकनाथ शिंदे साहेबांमुळे बदलल्या गेल्या. पुढचा महापौर कोण असेल? पुढचा महापौर शिवसेनेचा असेल. आणि शिवसेना, आणि पुन्हा सांगतो, शिवसेना आणि मूळ भाजपवासी अशी जी आमची युती आहे त्यांचा पुढचा महापौर असेल. महापौरांचा चेहरा कोणी दाखवत नाही की आमचा महापौर अमुक वर्ष असं कधीच सांगितलं जात नाही. घराणेशाहीचा चेहरा नसेल, जो चेहरा या नवी मुंबईला
माझं स्वतःचं शहर आहे, माझ्या सभोवतालच्या नागरिकांचं शहर आहे, माझ्या बापाचं शहर नाही आहे, तर माझ्या बरोबरच्या नागरिकांचं शहर आहे असा मानणारा नगरसेवक, जो नंदी बैलाप्रमाणे मान हलवणारा नसेल असा नगरसेवक या नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर असेल.